नमस्कार मंडळी. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला वेळ नाही, मग 5 मिनिटात घ्या हे हरिनामे. पापमोचन एकादशीच्या मुहूर्तावर दिवसभरात हा छोटासा विष्णू श्लोक म्हणा आणि पापमुक्त व्हा. आपली संस्कृती सांगते की प्रत्येक काम ईश्वराला स्मरण करा. भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू तुझे प्रत्येक कर्म श्रीकृष्ण पर्णमस्तु असे म्हणून मला अर्पण कर, मग त्या कर्माचे काय फळ द्यायचे ते मी पाहतो. म्हणजे आपली संस्कृती कृती अहंकार विरहित असायला हवी असे भगवंताला अपेक्षित आहे. म्हणून करता करविता तोच आहे हे ध्यानात ठेवून त्याचे स्मरण करावे. यासाठी शास्त्रात भगवान विष्णूंची 16 नावे दिली आहेत. ती 16 नावे महत्वाच्या कामांच्या वेळी स्मरावीत असे शास्त्र सांगते. ती नावे कोणती आणि कोणती कामे आहेत ते आज आपण जाणून घेऊ. औषध घेताना विष्णवे नमः, जगाचे रक्षण करणारे आमचे रक्षण करो. भोजन करताना जनार्दाय नमः, जगाचं पोषण करणारे आमचे पोषण करो. झोपण्यापूर्वी पद्मनाभाय नमः, शेषावर झोपणारे आम्हाला निद्रा सुख देव. विवाह समयी प्रजापते नमः, सर्वांचे पालन करणारे आमच्या संसाराचे पालन करो. युद्धामध्ये चक्रधाराय नमः, अर्जुनाच्या पाठीशी उभे राहणारे आमच्या पाठीशी उभे राहो. प्रवास करताना त्रिविक्रमाय नमः, वामनाचा अवतार असणारे आमचा प्रवास सुखरूप हो. मरणास्थ असताना नारायणाय नमः, ज्याच्याशी एकरूप व्हायचे आहे त्याचे स्मरण हो. प्रिय व्यक्तीची भेट होताना श्रीधराय नमः, सर्वांना रमवणारा परमात्मा प्रिय व्यक्तीच्या रूपाने भेटो. वाईट स्वप्न पडल्यास गोविंदाय नमः, जागृत निद्रा अवस्थेत त्यांचे सदैव स्मरण असो. संकटात असताना मधुसूदनाय नमः, गोकुळवासियांचा उद्धार करणारा आमचाही उद्धार करो. अरण्यात असताना नरसिंहाय नमः, नरसिंहरूपी भगवंत पाठीशी असताना श्वापदांपासून रक्षण हो. आग लागलेली असताना जलाशायीने नमः, पंचतत्वात सामावलेल्या ईश्वरने रक्षण करो. पाण्यात असताना वराह रूपाय नमः, वराह रूपाने बुडत्या पृथ्वीला आधार देणाऱ्यांनी आमचाही सांभाळ करो. पर्वतावर असताना रघुनंदनाय नमः, वनवासी असूनही दंड करण्यातील जीवांना अभय देण्याचे आमचे रक्षण करो. बाहेर जात असताना वामनाय नमः, वामन रूपाने अतिथी म्हणून जाणाऱ्यांचे आमच्या प्रवासाला दिशा देव. सर्व प्रकारची कामे करताना माधवाय नमः, प्रत्येक कर्माचा साक्षीदार भगवंत असो. तुम्ही म्हणाल या 16 कामांच्या 16 नामे कशी लक्षात ठेवावी, तर त्याचे सोपे उत्तर आहे. 16 श्लोकी स्तोत्रपाठ करून त्याचे नित्य पठण करणे हे जास्त सोपे आहे. या स्तोत्राचा अवलंब करा आणि आपली जबाबदारी पार करून उर्वरित कार्य ईश्वरावर सोपवून निश्चिंत व्हा. श्री स्वामी